नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। रेसिपी बरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण मी हौसेने करत असते आणि त्याला तुम्ही छान प्रतिसाद देता, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आधीच आभार मानते। ह्या उखाण्याच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करते। तर आता मंगळागौरीचे दिवस जवळ येत आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर त्या निमित्ताने मंगळागौरीच्या खेळांचे किंवा मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी घेता येतील असे उखाणे मी तयार केलेत। तर माझी मैत्रीण सौ आसावरी दाते हिने पण मला काही उखाणे लिहून दिलेत आणि काही मी स्वतः केलेले आहेत। तर याच्यात कुठला उखाणा तुम्हाला आवडतो ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगूया, नक्की कमेंट करून सांगा। तर आता आपण उखाण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, रवींद्ररावांचे नाव घेऊन झिम्मा खेळू जोरात, रवींद्ररावांचे नाव घेऊन झिम्मा खेळू जोरात। मागे घातल्या पाटल्या मध्ये घातले बिलवर, मागे घातल्या पाटल्या मध्ये घातले बिलवर, पुढे घातले तोडे, रवींद्ररावांचं नाव घेते मंगळागौरीच्या पूजेपुढे। आठवून आठवेना उखाण्यासाठी एखादी ओळ छोटीशी, आठवून आठवेना उखाण्यासाठी एखादी ओळ छोटीशी, रवींद्ररावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी। श्रावणात बरसतो घननिळा, श्रावणात बरसतो घननिळा, रवींद्ररावांचे नाव ऐकण्यासाठी मैत्रिणी झाल्या गोळा। काळ्या ढगातून बरसतात सरीवर सरी, काळ्या ढगातून बरसतात सरीवर सरी, मग ऊन सावलीचा खेळ करत पर्जन्य राजा येतो, मग ऊन सावलीचा खेळ करत पर्जन्य राजा येतो। घरोघरी वेध लागतात उत्सवाचे आणि व्रतवैकल्याचेही, घरोघरी वेध लागतात उत्सवाचे आणि व्रतवैकल्याचेही, रवींद्ररावांचं नाव घेऊन सांगते पारंपरिक खेळच खेळायचे, यासाठी स्वरूप सखी मंडळ आग्रही असते, यासाठी स्वरूप सखी मंडळ आग्रही असते। शंकराचे पहावे तांडव, शंकराचे पहावे तांडव, पार्वतीचे पहावे लास्य, शंकराचे पहावे तांडव, पार्वतीचे पहावे लास्य। श्रीकृष्णाची ऐकावी बासरी, श्रीकृष्णाची ऐकावी बासरी, आमचे स्वरूप सखी मंडळ सगळ्यात भारी। नीला सत्यनारायण यांची एक सुंदर कविता आहे, तर ती मी उखाण्यात गुंफण्याचा प्रयत्न केलाय। पहिल्या पावसाची सुवार्ता मृदगंधाने कळवली, पहिल्या पावसाची सुवार्ता मृदगंधाने कळवली, खट्याळ उन्हाळ आला वारा अंगणात मस्त झिंगून गेला, खट्याळ उन्हाळ आला वारा अंगणात मस्त झिंगून गेला, रवींद्ररावांचं नाव घेते आता पुढल्या खेळाकडे वळू चला। सगळ्यात भारी आमच्या सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगा चटणी, सगळ्यात भारी आमच्या सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगा चटणी, झालं खूप खेळून आता खेळूया लाटणी, झालं खूप खेळून आता खेळूया लाटणी। मंगळागौरीचे खेळ खेळताना नेसावी नऊवारी केसांचा घालावा खोपा, मंगळागौरीचे खेळ खेळताना नेसावी नऊवारी केसांचा घालावा खोपा, नाकात घालावी नथ आणि कानात घालाव्यात बुगड्या, नाकात घालावी नथ आणि कानात घालाव्या बुगड्या, रवींद्ररावांचं नाव घेते आता बघूया विविध प्रकारच्या फुगड्या। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि याच्या आधी पण मी असं म्हटलं होतं की तुमच्याकडे काही वेगळे उखाणे असतील तर त्याचा मी व्हिडिओ करेन, त्याला मला थोडा प्रतिसाद आला पण होता, पण ते जे उखाणे होते ते लग्नासाठी होते, तर त्याच्यामुळे मी त्याचा समावेश या व्हिडिओत केला नाही। पण मंगळागौरीच्या संदर्भात किंवा श्रावणाच्या संदर्भात जर तुम्ही काही वेगळे छान उखाणे पाठवले तर मी त्याचा नक्की तुमचा उल्लेख करून, तुमच्या नावाचा उल्लेख करून मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करेन। धन्यवाद।